Hello students, let's see next point, fluids in motion from the second chapter. In this article, we have to study some concepts which will be useful to understand various moving fluids which we come across in our day-to-day life, like flow of water through taps, flow of cooking gas through tubes, flow of water through river, flow of water through canal. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक मुव्हिंग फ्लुइड्स आढळून येतात. उदाहरणार्थ फ्लो ऑफ वॉटर थ्रू ए टॅप्स म्हणजे नळाच्या पाण्याचा प्रवाह, त्यानंतर स्वयंपाकाचा जो गॅस असतो तो गॅसचा ट्यूब मधून होणारा प्रवाह, नदीमधील पाण्याचा प्रवाह, कॅनॉल मधील पाण्याचा प्रवाह, अशा प्रकारचे प्रवाह समजून घेण्यासाठी आपण काही कन्सेप्ट्स आज या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत. हायड्रोडायनॅमिक्स. व्हॉट्स द मीनिंग ऑफ हायड्रोडायनॅमिक्स? हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय? The branch of physics that deals with the study of properties of fluids in motion is called hydrodynamics. The branch of physics that deals with the study of properties of fluids in motion is called hydrodynamics. म्हणजेच मोशन मध्ये असणारे जे फ्लुइड्स आहेत त्या मोशन मध्ये असणाऱ्या फ्लुइड्सच्या गुणधर्मांचा अभ्यास करणारी फिजिक्सची जी ब्रँच आहे त्या ब्रँचला हायड्रोडायनॅमिक्स असे म्हणतात. देन लेट्स सी फ्लो लाईन्स अँड फ्लो ट्यूब. फ्लो लाईन म्हणजे काय आणि फ्लो ट्यूब म्हणजे काय? तर अ स्टडी ऑफ मोशन ऑफ रियल फ्लुइड्स इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड and therefore we shall limit our study to the motion of an ideal fluid. इथे आपण आयडियल फ्लुइडच्या मोशनचा स्टडी करणार आहोत. The direction of flow of ideal fluid through a pipe is shown in this figure. Here direction and cross-sectional area of pipe changes arbitrarily. इथे ही जी पाईप आहे त्या पाईपचा क्रॉस सेक्शनल एरिया आणि डायरेक्शन हे सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे चेंज होत असतात. लेट्स सी टर्म्स यूज्ड टू डिस्क्राइब ए फ्लो ऑफ फ्लुइड. फर्स्ट टर्म स्टेडी फ्लो. मेजरेबल प्रॉपर्टी such as pressure or velocity of the fluid at a given point is a constant over time. In steady flow, at a particular point, pressure or velocity remains constant over the time. म्हणजे स्टेडी फ्लो मध्ये एखाद्या पॉइंटच्या ठिकाणचे प्रेशर किंवा व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट असते, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. Then flow line. Next concept, next term is flow line. It is a path of an individual particle moving in a fluid. फ्लुइड मध्ये अनेक पार्टिकल्स असतात आणि ते पार्टिकल आपापल्या मार्गाने जात असतात. तर एखाद्या पार्टिकलची म्हणजे इंडिव्हिज्युअल पार्टिकलची जी पाथ आहे, जो मार्ग आहे, ज्या मार्गावरून इंडिव्हिज्युअल पार्टिकल जाणार आहे, तो जो मार्ग आहे किंवा तो जो पाथ आहे त्यालाच फ्लो लाईन असे म्हणतात. ही एक फ्लो लाईन आहे, इथे दुसरी फ्लो लाईन आहे, अशा वेगवेगळ्या फ्लो लाईन्स दाखवलेल्या आहेत. त्यानंतर स्ट्रीमलाईन. इट इज ए कर्व whose tangent at any point in the flow is in the direction of the
velocity of the flow at that point. Streamlines and flow lines are identical for a steady flow. Third, what's the meaning of streamline? Streamline is a curve. Streamline हा एक कर्वच असतो. Whose tangent at any point in the flow is in the direction of velocity of the flow at that point. तर स्ट्रीमलाइन म्हणजे कर्व असणार आहे की ज्या कर्वला फ्लो मधील एखाद्या पॉइंटच्या ठिकाणी टेंजंट काढला तर त्याची डायरेक्शन ही फ्लोच्या त्या ठिकाणच्या व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन सारखी असते. म्हणजे फ्लोच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि फ्लो मधील एखाद्या पॉइंटच्या ठिकाणी त्या स्ट्रीमलाइन या कर्वला काढलेल्या टेंजंटची डायरेक्शन ही एकच असते. स्टेडी फ्लो मध्ये स्ट्रीमलाइन्स आणि फ्लो लाइन्स ह्या आयडेंटिकल असतात. नेक्स्ट टर्म, फ्लो ट्यूब. It is an imaginary bundle of flow lines bound by an imaginary wall. तर आपल्याला माहित आहे फ्लो मध्ये अनेक फ्लो लाइन्स असतात. ह्या फ्लो लाइन्सचा इमॅजिनरी बंडल की जो इमॅजिनरी वॉलने बाउंड झालेला असेल त्याला आपण फ्लो ट्यूब असे म्हणणार. फ्लो ट्यूब म्हणजेच काय? तरी इमॅजिनरी लाइन्सचा फ्लो लाइन्सचा इमॅजिनरी बंडल की जो इमॅजिनरी वॉलने बाउंड केलेला असेल. तर इथे या आकृतीमध्ये हा दिस इज ए फ्लो ट्यूब. हा फ्लो ट्यूब आहे आणि ह्या फ्लो ट्यूब मध्ये ह्या अनेक फ्लो लाइन्स आहेत. फॉर ए स्टेडी फ्लो the fluid cannot cross the walls of a flow or flow tube. या स्टेडी फ्लो मध्ये हे जे फ्लुइड आहे ते फ्लुइड फ्लोच्या वॉल्स क्रॉस करत नाही किंवा फ्लो ट्यूबच्या वॉल्स क्रॉस करत नाही. फ्लुइड्स इन ऍडजेसंट फ्लुइड ट्यूब्स कॅनॉट मिक्स. ऍडजेसंट फ्लुइड ट्यूब्स मधील फ्लुइड्स हे एकमेकांच्या मध्ये मिक्स होत नाही. Next term, laminar flow or streamline flow. It is a steady flow in which adjacent layers of a fluid move smoothly over each other. It is a steady flow in which adjacent layers of a fluid move smoothly over each other. तर स्ट्रीमलाइन फ्लो किंवा लॅमिनर फ्लो म्हणजेच काय? तर तो एक स्टेडी फ्लो असतो की ज्याच्यामध्ये अनेक थर असतात आणि लगतचे जे थर आहेत ते एकमेकांच्या वरती स्मूथली मूव्ह होत असतात. एकावरती एक असे अनेक थर असतील आणि ते थर एकमेकांच्या वरती स्मूथली मूव्ह होतात. ए स्टेडी फ्लो ऑफ ए रिव्हर can be assumed a laminar flow. नदी पात्रातील पाण्याचा जो स्टेडी फ्लो आहे त्याला आपण लॅमिनर फ्लो असे गृहीत धरू शकतो, समजू शकतो. हा स्ट्रीमलाइन फ्लो आहे किंवा लॅमिनर फ्लो आहे. हे डिफरंट लेयर्स आहेत. दिस इज ए स्ट्रीमलाइन फ्लो और लॅमिनर फ्लो and these arrows are the different layers. They represent different layers. The next term is turbulent flow. It is a flow at very high flow rate. Turbulent flow म्हणजे अतिशय वेगाने असणारा फ्लो आहे, वेगवान फ्लो. So that there is no steady flow and flow pattern changes continuously as shown in figure below. A flooded river flow or a tap running very fast is a turbulent flow. तर हा टर्बुलंट फ्लो म्हणजेच हाय फ्लो रेट असणारा फ्लो असतो. हा
अशा प्रकारचा हाय फ्लो रेट असणारा फ्लो असतो की जेणेकरून तो स्टडी फ्लो असणार नाही आणि फ्लो पॅटर्न हा सातत्याने चेंज होतो. इथे पार्टिकल एखाद्या ठिकाणच्या पार्टिकलची व्हेलॉसिटी ही सातत्याने बदलत राहील. पूर आलेल्या नदीचा जो फ्लो आहे किंवा वेगाने पाणी वाहणारा जो नळ आहे, हे जे फ्लो आहेत हे टर्बुलंट फ्लो या प्रकारातील आहेत. त्यानंतर स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्बुलंट फ्लो त्यामधील फरक. स्ट्रीमलाईन फ्लो. Here, first point, smooth flow of a fluid. Streamline flow is a smooth flow of a fluid with velocity smaller than certain critical velocity or limiting value of velocity is called streamline flow or a laminar flow of fluid. तर ज्या फ्लुइडची व्हेलॉसिटी ही लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे सर्टन क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा कमी असते त्या फ्लुइडला त्या फ्लोला स्ट्रीमलाईन फ्लो किंवा लॅमिनर फ्लो ऑफ फ्लुइड असे म्हणतात. त्यानंतर टर्बुलंट फ्लो. द इरेग्युलर अँड अनस्टेडी फ्लो ऑफ द फ्लुइड. इरेग्युलर आणि अनस्टेडी फ्लो when its velocity increases beyond a critical velocity is called turbulent flow. तर हा इरेग्युलर आणि अनस्टेडी असणारा फ्लो आहे की ज्याची व्हेलॉसिटी ही क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा जास्त होते. अशा प्रकारच्या फ्लोला टर्बुलंट फ्लो असे म्हणतात. सेकंड पॉइंट, इन स्ट्रीमलाईन फ्लो velocity of a fluid at a given point is always constant. स्ट्रीमलाईन फ्लो मधील एखाद्या पॉइंटच्या ठिकाणची व्हेलॉसिटी ही नेहमीच कॉन्स्टंट असते म्हणजे स्थिर असते. इन टर्बुलंट फ्लो velocity of a fluid at a given point does not remain constant. फ्लुइड मधील एखाद्या पॉइंटच्या ठिकाणची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असत नाही. थर्ड पॉइंट, इन स्ट्रीमलाईन फ्लो two streamlines can never intersect. That is, they are always parallel. स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये दोन स्ट्रीमलाइन्स कधीही छेदत नाहीत म्हणजेच दोन स्ट्रीमलाइन्स ह्या नेहमीच एकमेकींना पॅरलल असतात. इन टर्बुलंट फ्लो at some points the fluid may have rotational motion which give rise to eddies. तर टर्बुलंट फ्लो मध्ये काही ठिकाणी रोटेशनल मोशन घडून येते आणि ज्याचा परिणाम हा एडीज मध्ये म्हणजे भोवऱ्यांमध्ये होतो. एडीज निर्माण होतात अशा ठिकाणी. And then in streamline flow over a plane surface can be assumed to be divided into number of plane layers. एखाद्या सपाट पृष्ठभागावरील स्ट्रीमलाईन फ्लो हा अनेक लेयर्सने तयार झालेला असतो असे आपण समजू शकतो. इन फ्लो ऑफ लिक्विड through a pipe of uniform cross-sectional area, all the streamlines will be parallel to the axis of the tube. तर एखाद्या पाईप मधील स्ट्रीमलाईन फ्लो असेल तर त्याच्या बाबतीत सर्व स्ट्रीमलाइन्स ह्या त्या पाईपच्या ऍक्सिसला समांतर म्हणजेच पॅरलल असतात. इन टर्बुलंट फ्लो ट्यूब लुजेस इट्स ऑर्डर अँड पार्टिकल्स मूव्ह इन रॅन्डम डायरेक्शन. टर्बुलंट फ्लो मध्ये फ्लो ट्यूब लूज होतात किंवा नाहीशा होतात, त्याची ऑर्डर नाहीशी होते आणि पार्टिकल्स हे रॅन्डम मोशन मध्ये असतात. ओके, थँक्यू.